गव्यांच्या राज्यात निघाल्यावर ही गव्यांच्या सोबत अजून आधुनिक गवं. शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीचा उत्तम उदाहरण म्हणजे एक पाण्याचा टाका आहे इथं कुठंतरी. तो 20 किलोमीटर होऊन गेले. इतकं जबरदस्त जंगल होतं की नाही, म्हणजे कधी काळी महाराजांनी याच रस्त्यावरनं या जंगलात शिकार केली होती. अक्षरशः मगाशी उजव्या बाजूला दरी होती, आता डाव्या बाजूला दरी की इथं संवर्धन कार्य चालू आहे. आणि एक पाण्याचा टाका फक्त आम्हाला कुठे सापडत नाही. पान तोडले तरी याचा घमघमाट फुटला इथं. माहिती नाही आम्ही या गडावरती आता परत कधी येतोय. म्हणून ज्या गोष्टीसाठी आम्ही खाली उतरलो होतो, छत्रपती शिवरायांच्या नावावरनं एकमेव असा गड असणारा किल्ले शिवगड हा आपल्या कोल्हापुरात आहे. घरातून बाहेर पडलो होतो 5:30 वाजता. त्याला एकदम चिंब करून सोडणारा पाऊस लागलेला, एकदम तुफान. आणि इथं आलोय, कोल्हापूरचं सोनं आहे हे अक्षरशः. हे नक्की बघायला या. गुड मॉर्निंग मित्रांनो. काय वेगळं वाटतंय? आलोच. ओके, आता कम्फर्टेबल आहे. अभ्या थँक्यू रे. तर मित्रांनो, आपला कोल्हापूरची गडवारी सुरू झाल्या आणि पहिला गड व्हिडिओ आपला सुरू झालाय. आज निघालोय आपण किल्ले शिवगडवरती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवगड हा एक भन्नाट ट्रेक असणारा गड आहे आणि राधानगरीच्या अभयारण्याजवळ, म्हणजे दाजीपूरचं अभयारण्य आहे जे गव्यांच्यासाठी फेमस आहे, त्याच्या ठिकाणी निघालोय. आणि सकाळ वाजता आता किती रे? 9:15 झालेत. आणि आपल्यासोबतची मंडळी दिसतातच. आणि नवीन एक मेंबर आहे पाठीमागं, रायगड आपल्यासोबत पहिल्यांदा येतोय. तर चला आपण पहिल्यांदा शिवगड ट्रेक करूया आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्लॅन करू. चला, रायगड सोबत आपल्याला अजून एक स्पेशल व्हिडिओ करायचा आहे. सध्या आपण थांबलोय कुठं? कोल्हापूर राधानगरीच्या दरम्यान एक छोटासा घाट लागतो, त्या घाट सेक्शन मध्ये. आणि बाजूचा नजारा बघताय, एकदम भन्नाट व्ह्यू आहे. ढुकलू 2000 years later. मंडळी, कोल्हापूरचे दाजीपूरचं अभयारण्य हे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी शिकारासाठी राखून ठेवलेले एक अभयारण्य आहे. तो जंगल आहे. याच अभयारण्यामध्ये शिवगड नावाचा एक दुर्ग वसलेला आहे. याला वनदुर्ग म्हणून ओळखला जातो. याची उंची समुद्र सपाटीपासून किमान 728 मीटर उंच आहे. म्हणजे आता अशा ठिकाणी पोहोचलोय, एक तिकाट नाही. आणि या तिकाटने ती कमान दिसते का नाही, ही दाजीपूर अभयारण्याची कमान आहे. म्हणजे इथून दाजीपूरची हद्द सुरू झाल्या आणि हा रस्ता सरळ जातोय दाजीपूर अभयारण्य, शिवगड आणि राधानगरी डॅमकडं. आणि हा रस्ता जातोय काळामवाडी धरणाकडं. आणि या ठिकाणी झालं ना, ही आहे मांजरीची खिंड. मगाशी आपण ज्या घाटात होतो की नाही, ही मांजरीची खिंड आहे, मांजरीचा घाट आहे. हा सरळ जातोय. आता गव्यांच्या जंगलात आपण जाणार आहे, गव्यांच्या राज्यात. गव्यांच्या राज्यात निघाल्यावर ही गव्यांच्या सोबत अजून आधुनिक गवं. ओळख करून द्या की संकेत गव्यांची. कोल्हापूरवरनं गोव्याला फोंडा घाटामार्गे जात असताना दाजीपूर फाटा लागतोय. कोल्हापूर ते दाजीपूर जवळपास 80 किलोमीटर अंतर आहे. इथंपर्यंत जायचं असताना आपल्याला ह्यो निसर्गरम्य वातावरणातला रस्ता एकदम आनंद देऊन जातो. आणि जाता जाता आपल्याला राधानगरी धरणाचा व्ह्यू बघायला मिळतो. कोल्हापूरचे भाग्यविधाते राजश्री लोकराजा शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीचा उत्तम उदाहरण म्हणजे राधानगरी धरण. याचा संपूर्ण व्ह्यू इथून दिसतोय. पाणी नाही. आपण येताना त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करूया, पण सध्या तरी इथनं हा नजारा एकदम जबरदस्त दिसतोय. सध्या पोचलोय कुठं माहिती आहे का? राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरवरती. म्हणजे हा सगळा लक्ष्मी सागराचा जलाशय आहे. इथं एक दगडी ब्रिज आहे. म्हणजे शाहू महाराजांच्या काळात दगडी ब्रिज बांधला. इतका जबरदस्त वाटतोय की नाही, सुपर. आणि जंगल एक्सपिरियन्स सांगतो, ज्या ठिकाणी
दाजीपूरचं अभयारण्य चालू होते मांजरीच्या खिंडीत. तिथून जवळपास इथं 20-21 किलोमीटर होऊन गेले. इतकं जबरदस्त जंगल होतं की नाही, भन्नाट, खतरनाक, एकदम खतरनाक. म्हणजे सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचूच शकत नव्हती. तर पूर्ण असा लेअर झाला होता, कमान झाली होती. म्हणजे आमच्या गिरोलीच्या घाटामध्ये आहे ना छोटासा पिकनिक स्पॉट वगैरे, फोटोचे सेल्फी स्पॉट, तसा जवळजवळ 20-21 किलोमीटर रस्त्यावरती एवढं घनदाट जंगल. अरे यार, काय तो एक्सपिरियन्स होता माहितीये का. आणि तिथून आल्यानंतर न लगेच ऊन सुरू झालं, जंगल मोकळं झालं आणि हे ब्रिज सुरू झाले. हे दगडी बांधकामाचं ब्रिज सुरू झालंय जे लक्ष्मी सागरावरती आहे. तर मित्रांनो, नक्की आपल्या या कोल्हापूरचं सोनं आहे हे, अक्षरशः हे नक्की बघायला या. सकाळी 11 वाजता आम्ही दाजीपूरमध्ये पोचलो. याच ठिकाणी वन खात्याची एक चौकी आहे आणि अभयारण्यामध्ये जंगल सफारी करायला या ठिकाणी आपल्याला गाड्या मिळतात. इथून उजव्या साईडला जो फाटा फुटला तो जातोय सरळ ठाक्याची वाडी, म्हणजे दाजीपूर अभयारण्य आणि शिवगडाकडे. मुख्य रस्त्यापासून जवळपास 1 तासाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. जात असताना आपल्याला गगनगिरी महाराजांचा आश्रम म्हणजेच झांजूचे पाणी हे ठिकाण बघायला मिळतंय. इथून पुढे खरा सुरू होतोय आपला जंगलातला थरारक प्रवास. मेन फाट्यावरनं पाऊण 1 तासात आपण ठाक्याच्या वाडीत पोचलोय. हे एक असा ठिकाण नाही ज्या ठिकाणी उजव्या बाजूची कमान ही दाजीपूर अभयारण्यात जात्या, तर ह्या चौकीपासून डाव्या बाजूला गेलेला रस्ता हा शिवगडाकडे गेलाय. आपण या चौकीच्या डाव्या बाजूनं शिवगडाकडे चाललोय. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट, आपण जो जंगलाच्या मधला रस्ता बघतोय की नाही, हा राजश्री शाहू महाराजांच्या काळातला राजमार्ग आहे. म्हणजे कधी काळी महाराजांनी याच रस्त्यावरनं या जंगलातील शिकार केली होती आणि आज सुद्धा हा रस्ता या अभयारण्यातला मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातोय. आपण आता चाललोय झांजूचे पाणी, म्हणजे ज्या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे, ज्या ठिकाणी महाराजांनी तपश्चर्या केली होती. झांजूचे पाणी ह्यो मठ दाजीपूरच्या जंगलाच्या बरोबर मधोमध आहे. एकदम साध्या बांधणीचा आहे. या ठिकाणी काही महाराज राहतात, बाकी कोण नाही. इथं पाय ठेवल्यावर मनाला जी शांती लागते का नाही, बस आज पहिलंच दर्शन समाधीचं होतंय. यशराजच्या सेट सारख्या वरती जाणाऱ्या या पायऱ्या, इथलं यज्ञकुंड, सारवलेल्या या पायऱ्या, हे तुळशी वृंदावन आणि हे झाड ज्या ठिकाणी जंगली महाराजांनी तपस्या केली होती, या डोंगराच्या पोटामधून होणारा पाण्याचा जन्म, या जनावरांपासून संरक्षण व्हावं म्हणून केलेलं कुंपण, इथली प्रत्येक गोष्ट नैसर्गिक आहे. इथली शांतता एकदम स्वर्गात घेऊन जात्या. दाजीपूरच्या जंगल सफारीवर येणारी प्रत्येक गाडी या ठिकाणी थांबत्या, इथला अनुभव घेत्या. पण या ठिकाणी असणारी सगळ्यात मोठी गोष्ट कुणीच करत नाही, तो म्हणजे मेडिटेशन पॉइंट. झांजूच्या पाण्यापासून नुसत्या 10 मिनिटातच आपण शिवगडाच्या पहिल्या चौकीवरती येऊन पोहोचतोय. आल्या आल्या जरासं हरभरं खाल्लं आणि आपलं काम सुरू केलं. म्हणजे शिवगडाच्या पायथ्याला पोहोचलोय, म्हणजे ज्या ठिकाणी गाड्या पोहोचतात, गाड्या जिथपर्यंत जातात तिथपर्यंत आलोय. या ठिकाणी आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारावरची चौकी असत्या. हरभर खायला लागलोय जरा. जवळजवळ 3 ते 3.5 तास लागले आम्हाला इथे यायला. कोल्हापूरपासून 80 किलोमीटर अंतर आहे जवळपास. या झाडांच्या पाठीमाग शिवगड दिसतोय आणि हे आहे चौकी, जी गडावरती प्रवेश करताना इथं पहारेकरांच्या चौक्या असतात. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, ह्या एरियामध्ये पिवळी फुलं एवढी भरून आल्यात का नाही, अक्षरशः, आणि किर करणारे किड. हा पण अनुभव वेगळा आहे, खतरनाक आहे. चला, गड भटकंती करायला कमीत कमी इथून गड 2 किलोमीटर अंतर आहे. अर्धा 1 तासाचा ट्रेक असणार आहे. या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क केल्यात. ओके, आणि आता आपण ट्रेक सुरू करतोय. चलो. यस, त्या ठिकाणी मित्रांनो झांजूचं पाणी, म्हणजे गगनगिरी महाराजांचा आश्रम होता त्या ठिकाणी. उजव्या बाजूला एकदम दरी आहे, पूर्ण दरी आहे. पहिल्यांदा उतरायचं आहे आणि परत वर जायचं आहे. 1 मिनिट इथून दिसतंय.
इथून खाली आपण उतरतोय, आपली टीम सह्याद्री उतरते इथून आणि समोर दिसतोय तो शिवगड किल्ला. पहिल्यांदा उतरायचं मग चढायचंय. ट्रेक चालू झाले 5 ते 10 मिनिटातच आपल्याला एक चौकी भेटल्या. हा ओके, इथं चौकी भेटल्या आणि ही बाजू, ही रस्ता कोकणातनं आल्या सरळ गावातनं किल्ले शिवगडवरती, आणि ह्या चौकीतनं आपल्याला सरळ पुढे जायचं. तिथं अजून एक काहीतरी अवशेष आहे. हा, ही एक वाट इथल्या, ही डायरेक्ट कोकणातून आपल्याला देशासोबत जोडणारी वाट आहे. मगाशी उजव्या बाजूला दरी होती, आता डाव्या बाजूला दरी. खोल. अंतिम टप्प्यात आलोय. ट्रेक सुरू करून जास्त मोठा ट्रेक नाही, ट्रेक फक्त गाड्यांचाच होतोय. कोकणातनं लय मोठा ट्रेक आहे आणि भयानक अशी दरी दिसते. मगाशी खाली उतरलो, गाडी लावली तिथनं, आता वरती चढायला लागलोय, म्हणजे गडाच्या अंतिम टप्प्यात आलोय. किल्ले शिवगडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलोय, म्हणजे ती चौकी ओलांडल्यानंतर थोड्याच अंतरावर आपल्याला एक दरवाजा लागतोय, जिथं बुरुज आणि तटबंदीचा अवशेष दिसतात. तिथं पण एक दरवाजा असावा. हा, तिथं पण एक दरवाजा असावा. होय, हे दरवाजा वजा काय अवशेष दिसतात. दरवाजा वजा बुरुज. आपण मित्रांनो त्या टेकडीवरनं आलोय. त्या टेकडीवरनं ह्या डोंगराच्या पलीकडे आपण गाड्या लावल्यात आणि ही टेकडी उतरून परत इथून वर आलोय. ह्या स्पॉटला आल्यानंतर दोन्ही बाजूला दऱ्या दिसतात. ओके, आणि या ठिकाणी मला काय काय दिसतंय, खंदक वजा पाण्याचं टाकं आणि हे बुरुज आणि तटबंदी एकदम मजबूत आहे अजून सुद्धा. आणि हे ज्या प्रकारे रचून ठेवलंय ती की इथं संवर्धन कार्य चाललंय. महादरवाज्यात एंट्री केल्यानंतर मी या ठिकाणी गोमुखी दरवाजा दिसतोय, जो की प्रत्येक गडावरती असतोय. आणि ह्या इथं गगनगिरी महाराजांचं मठ आहे, आश्रम. ताशीव कडा असलेला नैसर्गिक तटबंदी दिसत्या. ओके, इथं आपला गोमुखी दरवाजा आहे आणि इथून आपण एंट्री केल्या. मंडळी, महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत, पण छत्रपती शिवरायांच्या नावावरून एकमेव असा गड असणारा किल्ले शिवगड हा आपल्या कोल्हापुरात आहे. या गडाची निर्मिती छत्रपती शिवरायांचे नातू म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांचे दुसरे सुपुत्र करवीरकर शंभू छत्रपती यांच्या काळात सन 1730 ते 1750 या कारकिर्दीत बांधला गेला. शंभू छत्रपतींनी भगवंतराव आमत्ये यांना सन 1733 मध्ये ओळवनच्या टेकडीवरती शिवगड नामक किल्ला वसवावा असं पत्र दिलेलं आढळतंय. म्हणजेच शिवगडाची निर्मिती बावड्याचे जहागीरदार भगवंतराव आमत्ये यांच्या देखरेखीखाली झाली. पहिल्या महादरवाजातून वर आल्यावर आपल्याला दुसरा महादरवाजा आपलं स्वागत करतोय. दोन्ही बाजूला 2 बुरुज आणि चौकटीचं काही अवशेष आपल्याला दिसत आहेत, आपलं स्वागत करतात. चला, जवळपास गडाच्या टॉपवरती आलोय आणि वरचा नजारा कसा आहे बघूया. इथे गड बांधायचं कारण म्हणजे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांच्या दरम्यान होणाऱ्या घाटमार्गावरती लक्ष ठेवता येत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणावरनं संपूर्ण कोकण नियंत्रणात राहत होता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोंड्यांचे सावंत यांनी करवीरकरांनी भयानक त्रास दिला होता. त्यांना जरब बसवण्यासाठी शंभू छत्रपतींनी या ठिकाणी शिवगड बसवायचं ठरवलं होतं. एक वेळ अशी होती की फोंड्यांच्या सावंतांच्या सोबत लढाई करत करत या गडाचं बांधकाम चालू होतं. या ठिकाणी एक सतीगडची मूर्ती आहे, सतीची, आणि तटबंदी, आणि हा एक सुरुवातीला दिसणारा बुरुज, ज्याच्यामुळं शिवगड आपल्याला तिकडच्या बाजून कोल्हापूरकडून दिसून येतोय. मंडळी, दुपारचं 1 वाजलंय आणि गडाच्या टॉपवरती आलोय.
ऊन एकदम तापायला लागले. सकाळी जेव्हा घरातून बाहेर पडलो होतो 5:30 वाजता, त्याला एकदम चिंब करून सोडणारा पाऊस लागलेला, एकदम तुफान. आणि इथं आलोय तर अक्षरशः घाम काढायला लागला. आणि सगळ्या गडावरनं बघताय तुम्ही लॉन पसरले, गावात आहे. सगळा गड एकाच नजरेत पुरतोय. मंडळी पुढे जरा आपल्याला खाली धरून दिसतंय, ह्याला म्हणजे कुर्ला डॅम. आणि हा गड नदीवरती आहे. हा कणकवली तालुक्यात होतो, सिंधुदुर्ग मधल्या गुंचरे गावा शेजारी आहे. आणि गड नदी म्हणजे हिच्याच काठावर कदाचित विजयदुर्ग आहे, जिथे समुद्राला मिळते. फिक्स नाही, पण कदाचित ती गड नदीच आहे. ही नदी इथून जाते बघा. हा बॅकवॉटर तिथं. तुम्ही जेव्हा शिवगडच्या टोकावरून जेव्हा हा सीन बघता का नाही कोकणाचा, माइंड ब्लोईंग, तुम्हाला दिसलंच पुढे. फॉलो मी. किल्ल्याच्या विरुद्ध बाजूला आलोय, म्हणजे जिथून आपण गडावरती एंट्री केली होती त्याच्या विरुद्ध दरवाजावर असतो. विरुद्ध बाजूला आलोय म्हणजे आपण त्या ठिकाणून गडावरती एंट्री केली होती. या सगळ्या तटबंदीवरनं आपण फिरत आलोय, भटकंती करत. ह्या तटबंदीवरनं ह्या एका बुरुजावरती येऊन थांबलोय. आणि ही जी सोंड जात्या, हा किल्ल्याची शेवटची माची आहे तिकडं. आणि या बाजूला कोकणात उतरायसाठी एक दरवाजा आहे. तिथून खाली या नाळेमार्गे कोकणामध्ये जाता येते. या ठिकाणाहून आपल्याला किल्ले गगनगड दिसतोय त्या कोपऱ्यात. म्हणजे जरासं वातावरण दुसरं आहे आणि नुसतं कॅमेऱ्यानं दिसणार नाही, डोळ्यानं थोडंसं दुसरं दिसतंय. पण वातावरण ज्यावेळेला स्वच्छ असेल त्यावेळेला नक्की दिसणार. आपण इथून एंट्री केली ती, इथून हे सगळं फिरून आलो होतो. जाताना इकडल्या बाजूने जाणार आहे. इथं माझ्या हातात बघताय तुम्ही, हा देशी कढीपत्ता आहे. नुसतं एक पान तोडले तरी याचा घमघमाट फुटला. इथं अजून वातावरण कसं असेल. याचं झाड आहे या इथं, हे ओरिजिनल झाड आहे. आणि या बाजूला जे दिसतंय ते कढीपत्त्यासारखं हुबेहूब दिसतंय जसं या तसं, पण त्याला काटा येतं. ते ओरिजिनल कढीपत्ता नाही, तो दूषित आहे. हा ओरिजिनल कढीपत्ता आहे. घरासाठी थोडासा कढीपत्ता घेतलाय, देशी जंगलातला कढीपत्ता ओरिजिनल. आणि थोड्याच वेळात आपण आता परतीचा प्रवास करणार आहे. किल्ले शिवगडवरचा कढीपत्ता घरच्यासाठी. डायरेक्ट खोलदरी आहे. तटबंदीवरनं चालत येतं ना, या बाजूला काय असा टाक्यासारखा भाग दिसतोय, पाण्याचा टाका वगैरे असेल. मी इथं बुरुज आहे. आपण आता इथून वरती जाऊया. हे पाण्याचं टाक्यासारखं दिसतंय असलेलं, पलीकडे वाट नाही व्यवस्थित म्हणून वरती जाऊया आता. संपूर्ण गडाची भटकंती करून आपण आता बाले किल्ल्याकडे चाललोय. या गडावर अमात्यांनी स्वतंत्र लष्कर उभारून राजपूत, अरब आणि मावळे यांचा समावेश केला होता. या गडावरती धान्य आणि दारुगोळा कायमस्वरूपी साठवून ठेवण्यासाठी व्यवस्थापन करून ठेवली होती. शिवकाळातल्या गड किल्ल्यांचा एवढासा इतिहास काही उपलब्ध नाही, पण शिवगडाचा इतिहास हे करवीरकर छत्रपतींच्या घराण्याच्या इतिहासातल्या साधनामध्ये आढळून येतोय. म्हणजे इसवी सन 1828 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावरील तोफांच्या पैकी 5 तोफा शिवगडावर आणल्याची नोंद एका पत्रात आढळते. शिवगड किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या आवारात आलोय. म्हणजे या ठिकाणी काहीतरी वाड्यासारखेच अवशेष दिसतात, वाड्याचं दृश्य. तटबंदी पण आहे त्याच्यामुळे आपण बाले किल्ला म्हणू शकतो.
गड इतका मोठा नाही आहे, एका नजरेच्या टप्प्यात दिसतोय. एका ठिकाणी उभा राहिलं तर संपूर्ण गडावरती नजर फिरते. आणि हा असा स्पॉट आहे ज्या ठिकाणी कोल्हापूर आणि कोकण या दोन्हीवरती ॲट ए टाइम नजर ठेवता येत होती. इकडच्या बाजूला किल्ले गगनगड आहे आणि इकडच्या बाजूला आहे किल्ले रांगणा. म्हणजे रांगणा आणि गगनगड या दोन्हींच्या मध्ये किल्ले शिवगड, या दोन्ही घाट मार्गावरती नजर ठेवण्यासाठी हे एक चौकी किंवा एक स्टेशन म्हणू शकतोय. पहारेकराच्या भूमिकेत हा गड होता. गडावरती सर्व अवशेष बघितलेत, म्हणजे संपूर्ण तटबंदी, इथलं उगवलेली फुलं, हिरा वाड्याचं दृश्य, बांधकाम आणि एक पाण्याचं टाकं फक्त आम्हाला कुठं सापडत नाही. त्या ठिकाणी बघितलं ते वाटत नाही, पण असावं. पण मित्रांनो, आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. दुपारची मला वाटतं शाश्वत किती 2 वाजले काय, 1:38, म्हणजे किल्ला बघायला अर्धा पाऊण तास लागला. आणि गाड्या लावल्यानंतर इथंपर्यंत यायला 20-1 मिनिटं लागलेत आणि 1 तासामध्ये शिवगड कंप्लीट होतोय. फक्त तुमचा प्रवास कोल्हापूरपासून शिवगडाच्या पायथ्यापर्यंत कमीत कमी 3.5 तास होतोय. ट्रेक हा गाड्यांचा होतोय, गाड्यांचा नाही. गड फिरायला लय वेळ लागत नाही, लय तिला अर्धा ते पाऊण तास. एकाच ठिकाणी उभं राहून सगळा गड नजरेच्या टप्प्यात टाकता येतोय. माहिती नाही आम्ही या गडावरती आता परत कधी येतोय, म्हणून जाता जाता ही निसर्गाची विहंगम दृश्य नजरेत साठवून आम्ही आता परतीचा प्रवास धरलाय. हा, पण एक पाण्याचं टाकं राहिले, ते बघूया आणि आपण निघूया. ओके, संपूर्ण गड भटकंती झाल्या. ओके, आता गड उतरायला लागलोय. एक पाण्याचा टाका आहे इथं कुठंतरी, बरोबर या नाळ्यात कुठंतरी आहे. पाण्याचा टाका शोधायचा प्रयत्न करतोय आणि डायरेक्ट भेटूया आता पाण्याच्या टाक्याजवळ. पाठीमाग आपला किल्ले शिवगड. ज्या गोष्टीसाठी आम्ही खाली उतरलो होतो, म्हणजे तो राहिला आपला शिवगड. आणि सुरुवातीला ज्या ठिकाणी आपली चौकी पाऱ्याची ठिकाण दाखवलं होतं, तिथून एक डाव्या बाजूला म्हणजे पाऱ्याच्या उजव्या बाजूला एक रस्ता गेले ते, त्या रस्त्याने खाली उतरलो आम्ही. त्या खाली आल्याच्या नंतर आम्हाला एक पाण्याचं टाकं सापडले. इथं पाण्याची जशी इतकी सुमधुर आहे, सोन्या सांगतो मी अजून केलेलं नाही. ह्या कातळामध्ये उगम पावणारा पाझर, पाण्याचा पाझर या ठिकाणी एकत्र होतोय आणि आपल्याला शेवटी ते पाण्याचं टाकं सापडलंय. हे सगळं पाणी एकत्र होऊन ह्या पाण्याच्या टाक्यात सापडतंय, एकत्र होतंय. आणि इथून खाली हे नॅचरली झालंय घसरगुंडी. ओव्हरफ्लोचं पाणी तिथून खाली जातंय आणि पावसाळ्यात तिथं धबधबा तयार होतोय. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. किल्ले शिवगड, कोल्हापूरच्या शिवारण्यात हरवलेला किल्ले शिवगड आणि कोल्हापूरच्या गडवाडीपैकी एक. त्याशिवाय 100 नंबरी आम्ही कोल्हापुरी या आपल्या 100 व्हिडिओच्या सिरीजमधला अजून एक टप्पा पार पडला. कोल्हापूरच्या अशीच इतिहासातील सुवर्ण पानं उलगडण्यासाठी आपल्या चॅनेलवरती शेवटपर्यंत राहायला विसरू नका, म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्यापर्यंत आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि आता कुठला गड बघायला आवडेल हा कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या प्रवासात. लवकरच भेटूया एका नवीन गड किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय. इकडच्या बाजूला किल्ले गगनगड आहे आणि इकडच्या बाजूला आहे किल्ले रांगणा.